रायगडमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। माणगावातल्या कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। कुंभेवाडीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दरड कोसळल्यानं 7 गावांचा संपर्क देखील तुटलाय। दरड काढण्यासाठी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। कुंभे धबधबा पाहण्यासाठी गेलेले पर्यटकही इथं अडकून पडल्याची भीती व्यक्त होतीये। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट पुन्हा जारी करण्यात आलेला आहे आणि इथे पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचं समजतंय। त्याचाच परिपाक म्हणून इथल्या नद्या नाले तुडुंब भरून वाहतायत। पेण तालुक्यातले अनेक परिसर सध्या जलमय झालेले। पाताळगंगा नदीत शेकडो सिलेंडर्स वाहून गेले। मात्र हे इतके सिलेंडर पाण्यात आले तरी कुठून असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बातमी भिवंडीमधली आहे। भिवंडीमधल्या कामवारी नदीत एका युवकानं उंच विजेच्या खांबावरनं उडी मारल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। जीवघेणा स्टंट या युवकानं केल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ व्हायरल देखील झालेला आहे आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। इतका जोरदार पाण्याचा प्रवाह असताना असे जीवघेणे स्टंट करणं अत्यंत अयोग्य असल्याचं मत व्यक्त होतंय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या जनतेला आवाहन करू इच्छितो, अशा प्रकारची स्टंटबाजी ही जीवावर बेतू शकते, त्यामुळे अशी स्टंटबाजी कृपा करून करू नका। पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर सुरूच आहे। वाडा तालुक्यातल्या घोणसई गावातल्या मुख्य रस्त्यावरचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। मुख्य पूलच बुडाल्यानं घोणसई गावचा संपर्क तुटलाय, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। सततच्या पावसामुळे इथल्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे। घोणसई गावातील मुख्य ओहळावरील पूलच जलमय झालेला आहे, त्यामुळे कामानिमित्त गावाबाहेर गेलेले अनेक नागरिक गावात परतू शकत नसल्यानं बाहेरच अडकून पडले। तसंच गावातील नागरिकांनाही अत्यावश्यक कामासाठी आपत्कालीन परिस्थितीत गावाबाहेर जाणं शक्य नसल्यानं गंभीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। प्रशासनानं तातडीनं पाहणी करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, कायमस्वरूपी उपाययोजना या संदर्भात करावी, अशी मागणी आता स्थानिक करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।